जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे की माझे परमपूज्य शाक्तपंथाचे गुरु परशुराम नाना आंभोरे यांचं आगमन या ठिकाणी माझ्या राहत्या घरी म्हणजेच जगदंबा देवी संस्थानमध्ये होणार आहे। याच्या आधी मीच नानांच्या दर्शनासाठी त्यांच्या मंदिरामध्ये किंवा त्या आईच्या वाड्यामध्ये, म्हणजे मंदिराला आईचा वाडा असं म्हणतात, आईच्या वाड्यामध्ये जात असे। त्या ठिकाणी जाऊन नानांचं दर्शन घेत असे। तब्बल 6 वर्षानंतर आज नानांचे पाय पुन्हा एकदा माझ्या या घराला लागणार आहे। 6 वर्षापासून ते आले नव्हते आणि हा अतिशय आनंदाचा दिवस असल्यामुळे माझ्या सर्व शिष्यांची आणि जेवढे इथं हजर आहेत शिष्य त्यांची आणि माझी लगबग सुरूच आहे। परंतु आता पुढील सुद्धा त्यांचं दर्शन किंवा पाद्यपूजनाचा कार्यक्रम शक्य झाल्यास व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग ते व्हिडिओ मध्ये पाय घेताना पाय पडताना व्यवस्थित नाही तिकडे पडताना
आणि मला जायचंय बरं का, थांबायचं नाही, पाणी प्यायचं नाही, मी घरी जेवलो नाही, पाठपासून वाट पाहतो. असं धान्य असतं का येड्यावानी? घरी कुलूप लावून आलो, घरी पोरं नाही, कोणी नाही, कोणी नाही. आता मी म्हणलं गाडी पाया पडू द्या. अरे हार घालायचा नाही तर नानाला तर सर्व मिळून हार घालू. एक काम करा, मी त्यांच्या पायाशीच बसतो, तुम्ही सर्व मिळून हार घाला. असं थोडस हार घालायचा समजायला थांबा. बाजू सरकारने असं साईड नाही येणार, साईड नाही येणार, साईड नाही येणार. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोल रेणुका माता की जय. बोल भवानी माता की जय. थैली टाकून द्या. कुठं पाहिजे जायला लागले.
आता या ठिकाणी नानांचं आगमन झालं, त्यांचं पूजन झालं. या ठिकाणी आम्ही सर्वांनी दर्शनं घेतले आणि मी सध्या नानांच्या पायाशी बसलेलो आहे. बऱ्याच दिवसांपासून असे प्रश्न विचारण्यात येतात की बुवा बाकीच्या गुरूंमध्ये आणि नानांमध्ये तो फरक काय? तर फरक असा आहे, आज जे काही मी हे युग पाहतोय ना, या युगामध्ये जेवढे आराधी झाले, गोंधळी झाले, पोतराज झाले, जोगती झाले, देवीच्या नावाने घट भरणे, आईच्या नावाने त्या ठिकाणी अंगामध्ये वारी घेणे आणि वारं घेण्यापुरतंच फक्त गुरुला ओळखणे आणि गुरुने फक्त शिष्याकडून दक्षिणा आणि सोनं घेण्यापुरतं शिष्याला ओळखणे, असा सर्व बाजार झालेला आहे. पण मी स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की तब्बल 3 वर्षांचा प्रदीर्घ सहवास मला नानांच्या चरणी लाभला. त्यांच्या जवळच राहत होतो आणि तुम्हाला शूटिंगमध्ये मी ते घेतलं नाहीये, पण थोड्या वेळापूर्वीच मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं जे प्रेम आहे माझ्यावरती, मला कधी ओरडून बोलले असतील, कधी हात उगारला असेल, कधी प्रेमाने जवळ घेतलं असेल, केव्हा केव्हा माझ्यासाठी रडले सुद्धा असतील. हे जे सर्व गुण एका गुरुमध्ये पाहायला मिळाले ना, ते म्हणजे माझे परमपूज्य नाना. यांच्यापेक्षा मला जगामध्ये कोणीच मोठं नाही. आणि आज व्हिडिओ तयार करण्याचं कारण असं, खरं पाहता गुरु घरी आले तर व्हिडिओ तयार करून गाजावाजा करायचा नसतो, पण जे काही माझे स्वतःचे चेले आहे, माझे स्वतःचे शिष्य आहे, त्यांनाही दिसावं की त्यांचे आजोबा कसे आहे, त्यांचे दादा गुरु कसे आहे. नानांच्या बद्दल थोडक्यामध्ये इतिहास सांगतो. नाना मुळामध्ये यांच्या आधी हरणा मावशी म्हणून ह्या त्या ठिकाणी जोगती होत्या आणि ह्या रेणुका मातेची सेवा करत होत्या. हरणा मावशीच्या आधी एक जुने मालक म्हणून होते, ते सुद्धा त्या ठिकाणी जोगतीपणाचे होते आणि ते रेणुका मातेची सेवा करत होते. नाना लहान असताना नानांना देवीचा छंद लागला. वयाच्या 12व्या वर्षी ते माहूरगडला आणि तुळजापूरला पायी स्वतःच्या गुरुसोबत चालत गेले. पूर्ण रस्त्यामध्ये गुरूंचा सहवास लाभल्यानंतर नानांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण सुद्धा ह्या मार्गामध्ये पुढे गेलं पाहिजे. आणि त्यांनी त्यांची इच्छा त्यांच्या गुरुआईला बोलून दाखवली. त्यांच्या गुरुआईनी, ते वरचे मालक होते, म्हणजे त्यांचे जोगतींचे जे हे असतात मुख्य, त्यांना मालक म्हणतात किंवा नायक म्हणतात, जे मुख्य होते त्यांना विचारलं आणि त्यांनी अट अशी घातली की जर तुला देवीची माळपरडी घ्यायची असेल, आमच्या हाताने दीक्षा घ्यायची असेल, तर तुला ह्या गादीवरती बसावं लागेल. तुळजाभवानी आणि रेणुका मातेच्या गादीवरती बसत असताना तुला या ठिकाणी संपूर्णपणे संन्यास घ्यावा लागेल आणि पुरुष तत्वाचा गर्व सर्वपणे सोडून स्त्री तत्वाचा स्वीकार करावा लागेल. नानांनी ह्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि तुळजापूरच्या रस्त्यावरून येत असतानाच त्यांनी आई जगदंबेचा म्हणजेच मातृपंथाचा मार्ग स्वीकारला. वापस आले. वयाच्या 17व्या वर्षी नानांना अधिकृत पद्धतीनुसार त्या ठिकाणी गादी मिळाली. वयाच्या 12व्या वर्षीपासून ते 17व्या वर्षीपर्यंत म्हणजे तब्बल 6 ते 7 वर्ष ते सेवा करत होते. 17व्या वर्षी नाना कोवळ्या वयामध्ये गादीवर बसले. आज त्यांचं वय या ठिकाणी 95 वर्ष आहे. आजही त्यांनी स्वतःचा संपूर्ण जन्म आई रेणुका माता आणि आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी घालवलेला आहे. आजही नानांचं निग्रही जीवन एवढं की तुम्हाला खोटं सांगत नाही. इथे सर्व जेवढे माझे शिष्य बसलेले आहे एवढ्यांनी पाहिलं. मी स्वतः त्यांचा मुलगा असून, त्यांचा चेला असून माझ्या घरी त्यांनी पाणी सुद्धा पिलं नाही, कारण नाही पित ते कुठे. कोणाच्या हातचं खाणार नाही, कोणाच्या घरचं पाणी पिणार नाही, एवढं त्यांचं वय झालं, पण अजून त्यांनी कधी कोणाच्या घरचं एक घोट पाण्याने चूळ सुद्धा भरलेली नाही. अशा पद्धतीनुसार अतिशय कडक आणि निग्रही जीवन ते जगत आहेत. आणि माझं थोर भाग्य की आज नानांचे पाय माझ्या या घराला लागले. आज माझी जुनी जी लक्ष्मी आईची माळ खंडित झाली होती, ती लक्ष्मी आईची माळ आणि कोरडा सुद्धा मी नानांच्या हातानेच आज पुन्हा आषाढ महिन्यामध्ये ग्रहण केला, कारण जुनी माळ माझी खंडित होऊन 3 वर्ष झाले होते. आणि मला एवढं स्वतःचं आज भाग्य वाटतं की एवढ्या थोर गुरूंचा मी चेला झालो की स्वामी सुभाषचंद्र सरस्वती, ते सुद्धा पूर्णपणे जुना आखाड्याचे संन्यासी आहे. त्या ठिकाणी असणारे बालब्रह्मचारी आहे. परशुराम नाना हे सुद्धा पूर्ण निग्रही संन्यासी आहे, बालब्रह्मचारी आहे. कुठल्याही स्त्रीसोबत त्या ठिकाणी संबंध तर काय, परंतु स्त्रीच्या हातचं पाणी सुद्धा त्यांनी वर्जित केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की देवीची सेवा करतात, मातृदेवतेची सेवा करतात, मग यांना स्त्रीच्या हातचं पाणी वर्जित कसं काय? तर या ठिकाणी सांगायचं कारण म्हणजे तेच सांगत आहे सर्वांना. तर तेही आता तेच सांगत आहेत. नाना म्हणतायत की मी अंबाबाईची शपथ घेतो, मी कुठल्याही महिलेच्या हाताचा कधी काहीही स्पर्श होऊ दिला नाही, काही खाल्लेलं नाही.
मुळामध्ये त्यांनी त्यांचा संसार स्वतः साक्षात रेणुका मातेसोबत आणि तुळजाभवानी सोबत जोडला, त्यामुळे इतर महिलेच्या हातचा स्पर्श वर्ज अशी त्यांची त्या ठिकाणची श्रद्धा आहे. नाना 2 मिनिटं बोलता का याच्यामध्ये? तुम्ही जे बोलसाल ते तिकडे ऐकू जाईल. 1 मिनिट थांबा. तर या ठिकाणी नानांनी आता सांगितलंय की त्यांना वापस संध्याकाळच्या आरतीला मंदिरावर पोहोचायचंय, त्यामुळे मला लवकरात लवकर नेऊन पोहोचवा. आणि त्यांच्या इच्छेचा आदर ठेवत मी या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. नानांना पोहोचवण्याची व्यवस्था करतो. आणि जगदंबेची कृपा अशीच अखंड माझ्यावरती राहो. तुमचा आशीर्वाद माझ्या सर्व चेल्यांना राहो. आणि या ठिकाणी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय जगदंब. नमो आदेश. गाडी कुठे ठेवली? औषध वगैरे वेळेवरती घ्यायचं, करण्याचं हे ते. आता घर झालं. नानाला समोरूनच बसू द्या. चला पलीकडून बसू. एवढं कोणी आलं तर उद्या पाणी द्यायची, झोपून राहायचं. जास्त चिंता करायची नाही. आरामानं जा. पोहोचले की मला इथून पोरं फोन लावतील, तुम्हाला सोडलं वाड्यावरती. हा, झोपून राहा आता. राम राम. पाया पडू दे. पाया आम्ही तिकडं मला बोलला आता मी आज तसं नका म्हणू. तुम्ही लागता त्याला कामी येत असतो. भाऊ नवरा बायकोला ते पुण्याची जमत जेवण नाही करत तुम्ही, लोकांसाठी बसता दिवसभर तसे. आरामाने जा. जाऊ मग आता वापस.